नमस्कार, कसे आहात आपण सर्व? मी राज आज तुमच्या सोबत दशरथावर मूवीच्या ट्रेलर बद्दल थोडेसे मनातले घेऊन आलो आहे. तर चला या सुरुवात करूया. तो राखणदार तुमच्या डोक्यात आहे. डोक्यात जंगलात फक्त जनावर असतात. राखणदार फक्त तुमच्या डोक्यात आहे, जंगलात फक्त जनावर राहतात. हा संवाद काय प्रभावी वाटतो ना ट्रेलर मध्ये. हा कथानकावरचा गुडवेश राखून अंगावर काटा आणणारा डायलॉग वाटतो. थ्रिल, रहस्य आणि गंभीर भावना या ट्रेलर मध्ये दिसून येते. नाट्यमय दृश्य, प्रचंड पार्श्वसंगीत आणि घनिष्ठ गूढता या सर्वांनी एकत्रितपणे आपल्या मनावर खूप चांगल्या प्रकारे प्रभाव टाकतो. महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार. दिग्गज कलाकारांची उपस्थिती, जसं ट्रेलर मध्ये दिलीप प्रभावळकर साहेब, आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा. तो 1000 वेळा सांगले, प्रत्यक्ष यम जरी इलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून. भरत जाधव साहेब आणि महेश मांजरेकर साहेब या सगळ्या प्रभावी कलाकारांची उपस्थितीच आपल्याला भरपूर अपेक्षा तयार करते. साहेब येताना एकदम खिसकीला खोपडी काय नाही, पण मी तुझ्या काहीच कामाचा नाही. तुझ्यासारखाच माणूस हवाय मला. रहस्य, ड्रामा आणि थ्रिल या त्रिकुटाचा मिलाप असलेला हा चित्रपट या ट्रेलरद्वारे कळते. तो करताय सगळं. कोण? राखण. टेंशन तो होगा ना. अरे जंगल अपने बाप का. आणि अभिनय उत्तम असतील ह्यात शंका नाही. इट्स लुक्स प्रॉमिसिंग. वी नीड मराठी मूवीज लाईक दिस. असे मराठी मूवीज आपल्याला हवे जे आपल्या संस्कृतीशी जुळलेले हवेत. आणि भरपूर काही अशा भावना आहेत जे मराठी सिनेमात दाखवल्यानंतर बघण्याची फार उत्सुकता वाटते. पासूनचं देवस्थान हे राखणदार. आणि हे साऊथ सिनेमाचाही फॉर्म्युला आहे. दशावतारच्या ट्रेलर विषयी संक्षिप्तमध्ये सांगायचं म्हटलं की खूप प्रभावशाली वाटतं, उत्सुकता वाढवणारा वाटतो. दशावतारचा ट्रेलर माझ्या मते अतिशय प्रभावी वाटतो. भव्य दृश्य दिसून येतात. दिलीप प्रभावळकर साहेबांचा अभिनय आणि भरत जाधव आणि तसेच महेश मांजरेकर यांच्या अभिनयाची खूप मोठी झेप इथे असू शकते. तुम्हाला या ट्रेलर बद्दल काय वाटतं? कुठले दृश्य, कुठला संवाद तुम्हाला प्रभावी वाटतो? जरूर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. व्हिडिओ परत थोडीशी मनातले घेऊन तोपर्यंत जय हिंद.